सुभाषचंद्र बोस यांच्या गायब होण्याचे रहस्य ऑगस्ट 1945 दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. जपानने शरणागती पत्करी होती. या गोंधळाच्या काळात तैहोकू आधुनिक तैपेई तैवान येथून एक विमान उड्डाण घेतले. त्या विमानात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेता होते. काही तासांनंतर बातमी पसरली, विमान अपघातग्रस्त झाले. सुभाषचंद्र बोस मृत झाले. पण खरंच ते मृत झाले होते का? ना मृतदेह सापडला, ना सार्वजनिक अंत्यसंस्कार झाले, ना ठोस छायाचित्र पुरावा. फक्त प्रश्नच प्रश्न. ही आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गायब होण्याची गूढ कथा, भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक. अंडरस्कोर 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 हेड अंडरस्कोर 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 नेताजी कोण होते? सुभाषचंद्र बोस हे सामान्य स्वातंत्र्य सैनिक नव्हते. ते धाडसी होते, क्रांतिकारी होते, तडजोड न करणारे होते. महात्मा गांधी जिथे अहिंसेचा मार्ग स्वीकारत होते, तिथे बोस यांना वाटत होते की सशस्त्र संघर्षाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यांचे प्रसिद्ध उद्गार होते, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जपान आणि जर्मनीच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली. त्यांचे एकच ध्येय होते, ब्रिटिश सत्तेला पराभूत करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. पण 1945 मध्ये अक्षशक्तींचा पराभव झाला आणि तिथूनच या रहस्याची सुरुवात होते. अंडरस्कोर 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 एक्सर अंडरस्कोर 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 अधिकृत कथा. विमान अपघात सिद्धांत. जपानी नोंदीनुसार 18 ऑगस्ट 1945 रोजी बोस जपानी लष्करी विमानात बसले. उड्डाणानंतर थोड्याच वेळात इंजिन बिघाड झाला. विमान कोसळले. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार बोस गंभीर भाजले गेले आणि काही तासांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अस्थी जपानमधील रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या. प्रकरण संपले. तसे नाही, कारण अनेक शंका निर्माण झाल्या. त्वरित मृत्यू प्रमाणपत्र नव्हते, स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास नव्हता, मृतदेहाचे छायाचित्र नव्हते, साक्षीदारांचे विरोधाभासी निवेदन. अनेक भारतीयांना ही कथा अपूर्ण वाटली. अंडरस्कोर 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 एस अंडरस्कोर 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 सुटका सिद्धांत. ते जिवंत होते का? काही लोकांचा विश्वास आहे की अपघात बनावट होता. या सिद्धांतानुसार बोस यांनी अपघाताचा बहाणा करून पलायन केले. काही अहवालांनुसार ते सोव्हिएत संघात गेले असावेत. जर ब्रिटिशांनी त्यांना पकडले असते तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला असता. मात्र सोव्हिएत नोंदींमध्ये ठोस पुरावा सापडलेला नाही. पण संशय कायम आहे. अंडरस्कोर 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 एंड अंडरस्कोर 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 गुमनामी बाबा सिद्धांत. उत्तर प्रदेशात गुमनामी बाबा नावाचे एक साधू 1985 पर्यंत गुप्तपणे राहत होते. काही समर्थकांचा दावा त्यांचे हस्ताक्षर बोस यांच्याशी जुळते. त्यांना आझाद हिंद सेनेची गुपिते माहिती होती. त्यांच्याकडे बोस यांच्याशी संबंधित वस्तू होत्या, पण DNA तपास आणि चौकशीमध्ये ठोस पुरावा मिळाला नाही. योगायोग
की लपवलेले सत्य. अंडरस्कोर 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 आही मैना अंडरस्कोर 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 सरकारी चौकशा. भारत सरकारने अनेक तपास समित्या नेमल्या. 1. शाह नवाज समिती 1956 विमान अपघातात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष. 2. खोसला आयोग 1970 अपघात सिद्धांताला पाठिंबा. 3. मुखर्जी आयोग 2005 विमान अपघात सिद्धांत नाकारला. तथापि सरकारने मुखर्जी आयोगाचा अहवाल नाकारला. आजही अंतिम निष्कर्ष नाही. हे रहस्य का महत्वाचे आहे? हा प्रश्न फक्त त्यांच्या मृत्यूचा नाही. हा प्रश्न आहे राष्ट्रीय स्मृतीचा, ऐतिहासिक सत्याचा, पारदर्शकतेचा. नेताजी केवळ नेता नव्हते, ते प्रतिकाराचे प्रतीक होते. जर ते वाचले असतील तर पुढे काय झाले, जर त्यांचा मृत्यू 1945 मध्ये झाला असेल तर इतकी गुप्तता का? नेताजींची परंपरा, त्यांच्या जीवनाचा शेवट काही असो, त्यांचा प्रभाव अमिट आहे. आझाद हिंद सेनेच्या खटल्यांनी देशात प्रचंड असंतोष निर्माण केला. इतिहासकारांच्या मते यामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया हादरला. जय हिंद हा नारा आजही त्यांच्या स्मृतीचा भाग आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण स्वातंत्र्य. अंडरस्कोर 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 येशो अंडरस्कोर 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 एडी एसीएन एडी एमडस सवारोप सुभाषचंद्र बोस विमान अपघातात मृत्यू पावले की ते इतिहासाच्या सावल्यांमध्ये अदृश्य झाले, की सत्य अजूनही गुप्त फाईल्समध्ये लपले आहे. जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत हे रहस्य कायम राहील. कबर नसलेला नेता, अपूर्ण शेवट असलेली कथा, इतिहासातील एक अनुत्तरित प्रश्न. हे फक्त एक गायब होणे नव्हते, हे एक रहस्य आहे जे अजूनही जिवंत आहे.